हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी. चला तर आज रानभाजी टाकळ्याची भाजी बनवूया. पावसाला सुरू झाल्याने रानभाज्या सुरू झाल्यात. शेवलं झाली, आता टाकळ्याची आणली. टाकला बघा तर मला कवळा नाही भेटला, पण अशा प्रकारे आलेला मिस्टराने आणलं, त्यामुळे त्याने समजून नाही आलं कवळा वगैरे. त्याने आणले म्हणून मग करून घेतली. आता ही औषधी वनस्पती आहे म्हणून ह्याची भाजी नक्कीच आवडते तुम्हाला. आता बघा मस्त मी चणे टाकलेत भिजत आणि टाकलाही स्वच्छ धुवून वगैरे घ्यायच्या. कुठल्याही रानभाज्या त्याच्यात कसे रानामध्ये जीवजंतू तयार असतात, त्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्यायच्या. मातीत वगैरे असतात म्हणून स्वच्छ धुवायचं. आता धुवून घेतले, उकडून घेतले चणे आणि मीठ टाकून मस्त टाकला उकडून घेतलेला आहे. कांदा तेलावर लसणावर मस्त परतून घ्यायचं. हळद मीठ हिंग टाकून छानपैकी टाकळा निथळून घ्यायचा, असं घट्ट पिळून घ्यायचं आहे. आणि त्यात तुम्ही कुठल्याही प्रकारची वाळामध्ये करू शकता, कुठल्याही कडधान्यात करू शकता. असं अगदी मूग डाळीमध्ये किंवा तूर डाळीमध्येही करू शकता, चणा डाळीमध्ये करू शकता. चला तर इथं मस्त की तर चण्यामध्ये करून घेतली आहे. तिथं मी चणा आणि वाळ थोडे मिक्स करून मस्त ही टाकल्याची थोडीशी रस्सा भाजी करून घेतली. थोडं पाणी टाकलं आहे मी, मला थोडा रस्सा पाहिजे होता कारण भाकरी बरोबर खायला जरा मजा येते. चला तर मस्त इथं शिजलेली आहे टाकल्याची भाजी, टॅमॅटो टाकलेलं थोडंसं छान चव येण्यासाठी. अशा प्रकारे बघा टाकल्याची भाजी तयार झाली. इथं मी छानपैकी थापून केलेल्या भाकरी बनवून घेतल्या गावच्या पद्धतीच्या. भाकरी आणि टाकल्याची भाजी एक नंबर लागते. आई बनवायची तर मजा यायची. शाळेत वगैरे जाताना पावसाळ्यात घरी आले की आईची टाकल्याची भाजी खाऊन किंवा आल्यावर खायला मजा यायची. चला तर मग या खायला आवडत असेल तर रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुन्हा भेटून नवीन कधीवर, तोपर्यंत बाय बाय.